दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्राचं वाटप सुरू करण्यात आलं। कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचा फोटो देखील समोर आला आहे। राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीवरून बीडमधील शेतकऱ्यांच्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीत नावं आली नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केला। ज्या शेतकऱ्याची नावं यादीत आली आहेत त्या शेतकऱ्यांना जुने भरलेले कर्ज देखील पुन्हा भरा असं बँकेकडून सांगितलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर एका शेतकऱ्यानं 90,000चं कर्ज घेतलं, मात्र त्यांची रक्कम 1,76,000 दाखवत असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं। या सगळ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। माफी नाही होत म्हणजे मला माझ्या कर्जाची मी केवायसी करायला गेलो, माझी केवायसी बी करून घेतली नाही त्यांनी। केवायसी होत नाही म्हणजे तुमची कर्ज अगोदर भरा, तुमचं माफ होत नाही, कर्ज भरा म्हणजे। मी म्हणलं सर गरीब माणसाचं कर्ज होईल म्हणले माफ, आणि नाही कर्ज माफ झालेच भरू म्हणलं आपण, तोपर्यंत केवायसी करून घ्या। नाही होत म्हणजे केवायसी। साहेब म्हणलं मी ते कर्ज पूर्ण भरलंय, ते भरल्याशिवाय तुम्ही मला ते पीक कर्ज दिलंच नाही तुम्ही। तसं म्हणलं की मग म्हणलं आता मला ह्याच्या फाशी घेण्याशिवाय माझ्या पुढे पर्याय नाही, म्हणलं काय करू शकतो म्हणलं मी। यादीत किती माफी झालेली? आता यादीत माझ्या इथं 82,500 माफी, असं मोबाईलवर टाकलेली आहे रात्री यादी, त्याच्यामध्ये 82,500 माफ झाले फक्त। बँकेमध्ये गेलो तर माझे 1,76,000 रुपये दाखवतोय, आणि यादीमध्ये माफीमध्ये 1,01,000 रुपये कर्ज माफीमध्ये आले। माफ नाही झाला अजून, यादीतच नाव म्हणजे कर्ज घेऊन अद्यापही नाव आलेलं नाही यादीत नाव नाही आलेलं। बँकेत जाऊन चौकशी केली तर 1,22,000 रुपये कर्ज आहे। या महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफीच्या घोषणेपासून ते आज अंमलबजावणीपर्यंत ज्या पद्धतीचा संभ्रम आणि गोंधळ स्वतःच्या निर्णयामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या गोंधळामध्ये टाकलेला आहे। कारण या सरकारनं ज्या माफीची घोषणाच केलेली आहे त्याच्यामधला हेतू यामधून लक्षात येतो आहे की कॉर्पोरेट धार्जिनं असणारं सरकार स्वतःही घोषणाबाज आणि ॲडव्हर्टाईज करून आपल्याला सत्तेमध्ये येण्यासाठीच या कर्जमाफीचा उपयोग केला की काय, ही बाब आता सबंध महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। कर्ज यादीत आणि कर्जामध्ये तफावत असलेली 40 ते 50 शेतकरी आमच्याकडे आले। सरकारच्या सूचनेनुसार कर्जमाफीची प्रक्रिया पार पडत असल्याचं धाराशिवमधील बँक ऑफ महाराष्ट्रानं सांगितलं। ज्या शेतकऱ्यांची नावं कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेली आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेण्याचं आवाहन बँकेनं केलं आहे। 2021 में 23 में एनपीए हुआ, तो उसमें जितना आपका लेजर बैलेंस था 21 जब एनपीए हुआ उस दिन में जितना लेजर बैलेंस था उसका एक रेशियो करके गवर्नमेंट ने दिया है कि आपको अगर 21 में एनपीए हुआ तो आपको 35%, 22 में हुआ तो 45% लेजर बैलेंस का उतना गवर्नमेंट दे रहे हैं। ऐसा टोटल मेरे पास लगभग 40-50 लोग अब तक आ चुके हैं। क्या कहना है ऐसा कि हमारा कर्ज माफी का अमाउंट ज़्यादा है और अमाउंट अभी लिस्ट में अमाउंट जो है वो कम आया है, तो उसकी एग्जैक्ट जानकारी अभी भी हमको नहीं है। उन लोगों को मिला लेकिन हमको नहीं मिला। जैसे मेरे पास उसकी जानकारी आ जाएगी कि उसका करना क्या है फिर हम आगे आप लोगों को बता पाएंगे और किसान को भी बता पाएंगे।